विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणामध्ये विविध मूलभूत संबोधाचा अभ्यास केला आहे. याच्यामध्ये बिंदू असेल, रेषा असेल, प्रतल असेल, त्यानंतर रेषाखंड, किरण, रेषा, दरम्यानचा संबंध इत्यादी संबोधाचा अभ्यास आपण मागील व्हिडिओमध्ये केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सशर्त विधाने आणि व्यत्यास म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर युक्लिडचे जे गृहीतक आहेत, युक्लिडनं मांडलेली गृहीतकं, त्यांचाही अभ्यास आपण इथे करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया सशर्त विधानांपासून. तर जी विधाने जर आणि तरच्या स्वरूपामध्ये लिहिता येतात किंवा दिलेली असतात त्यांना सशर्त विधाने असे म्हणतात. हा, जी विधाने जर आणि तर च्या स्वरूपात लिहिता येतात त्यांना सशर्त विधाने असे म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये कंडिशनल स्टेटमेंट असं म्हणतात. आता हे जे विधान आहे जे जर आणि तरच्या स्वरूपामध्ये दिलेलं आहे, यामध्ये जरनं सुरुवात होणारं जे विधान आहे किंवा विधानाचा जो भाग आहे, जरने सुरू होणाऱ्या विधानास किंवा विधानाच्या भागास पूर्वांग किंवा यालाच पूर्वार्ध असंही म्हणतात. तर आणि लिहूया इथं, आणि तरने सुरुवात होणाऱ्या विधानास उत्तरांग किंवा उत्तरार्ध असे म्हणतात. उदाहरण घेऊया. आयताचे कर्ण एकरूप असतात. हे साधं विधान आहे. आता याला आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे जर तरच्या स्वरूपात म्हणजे सशर्त विधानाच्या स्वरूपात लिहायचे. पहा, याचं सशर्त विधान आपण तयार करू. सशर्त विधान पहा, आता इथं दिलेला चौकोन कुठल्या प्रकारचा आहे तर तो आयत आहे. त्याचा कोणता गुणधर्म दिलाय तर त्याचे कर्ण एकरूप असतात. आपण विधान लिहूया. जर दिलेला चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. एकरूप असतात. आता हे विधान पहा, इथं जर आणि तरच्या स्वरूपामध्ये लिहिलंय म्हणून हे सशर्त विधान आहे. आता यातला जरने सुरू होणारा जो वाक्याचा भाग आहे तर पर्यंतचा त्याला पूर्वांग असं म्हणतात किंवा पूर्वार्ध असं म्हणतात. काय इथं पूर्वांग तर दिलेला चौकोन आयत आहे आणि उत्तरांग काय आहे त्याचे कर्ण एकरूप असतात. म्हणजे या सशर्त विधानामधील पूर्वांग ज्यावेळेस आपण एखादं विधान सिद्ध करण्यासाठी घेतो, सिद्धता लिहिण्यासाठी घेतो, त्यावेळेस या पूर्वांगालाच पक्ष किंवा दिलेला भाग असं म्हणतात. काय पूर्वांग आहे दिलेला चौकोन आयत आहे आणि उत्तरांग काय आहे याला साध्य असं म्हणतात की त्याचे कर्ण एकरूप आहेत किंवा एकरूप असतात. हा झाला पूर्वांग आणि हा उत्तरांग. आता जर पासून तर पर्यंतचा भाग हा जो आहे तो पूर्वांग आणि तरच्या पुढचा भाग तो आहे उत्तरांग. जर आपण या सशर्त विधानामधील पूर्वांग आणि उत्तरांग यांच्या जागांची अदलाबदल केली म्हणजे पूर्वांगाच्या जागेवर उत्तरांग लिहिला आणि उत्तरांगाच्या जागेवर पूर्वांग लिहिला तर तयार होणारं जे विधान आहे त्या विधानाला दिलेल्या विधानाचा व्यत्यास असं म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला कॉन्व्हर्स असं म्हणतात. पहा, आपण
या विधानाचा आता व्यत्यास लिहूया. त्यातला पूर्वांग आपल्याला माहित आहे, उत्तरांग माहित आहे. आता पूर्वांगाच्या जागेवर हा उत्तरांग लिहायचा आहे आणि उत्तरांगाच्या जागेवर पूर्वांग लिहायचा आहे. तयार होणाऱ्या विधानाला मग व्यत्यास असं म्हणतात. पहा, जर दिलेल्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो आयत असतो. पहा, याच्यामध्ये काय झालंय, आता हे जे वाक्य होतं पहिलं सशर्त विधान होतं, यामधला जो पूर्वांग आहे तो इथं आता उत्तरांगामध्ये आला, म्हणजे तरच्या पुढे आलाय, आणि जो उत्तरांग होता तो इथं पूर्वांगामध्ये आलाय. म्हणून तयार झालेल्या या विधानाला मूळ विधानाचा व्यत्यास असं म्हणतात. तो सशर्त विधानाचाही व्यत्यास आहे आणि या मूळ विधानाचाही व्यत्यास आहे. आता याच्या जागेवर आपल्याला वेगळं उदाहरण पण घेता येईल. याच्यापेक्षा दुसरं असणारं उदाहरण पहा, समभुज चौकोनाचे कर्ण. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. पहा, याला अगोदर आपण सशर्त मध्ये रूपांतरित करूया. सशर्त विधानाचं लिहूया. त्याच्यामध्ये जर तर नाही, आपल्याला जर तर घालून विधान लिहायचे, म्हणजेच याला सशर्त मध्ये रूपांतरित करायचे. पहा, जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल किंवा समभुज असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. आता या विधानामध्ये आपण जर आणि तरचा वापर केलेला आहे, म्हणजे हे विधान सशर्त विधान आहे. त्याच्यामधला पूर्वांग कुठला आहे, तर दिलेला चौकोन समभुज चौकोन आहे. उत्तरांग कुठला आहे, त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. आता याचा पण व्यत्यास लिहूया. व्यत्यासामध्ये पूर्वांग आणि उत्तरांग यांच्या जागांची अदलाबदल आपल्याला करायची. पहा, जर दिलेल्या चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतील तर तो चौकोन समभुज चौकोन असतो, असा याचा व्यत्यास होईल. पहा, दिलेल्या चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतील तर तो चौकोन समभुज असतो किंवा समभुज चौकोन असतो. हा झाला या सशर्त विधानाचा किंवा या दिलेल्या विधानाचा मूळ विधानाचा व्यत्यास. व्यवस्थित समजून घ्या की व्यत्यासामध्ये मूळ विधानातील जो पूर्वांग आणि उत्तरांग आहे त्यांची जागांची अदलाबदल केलेली असते. आता एक वेगळं उदाहरण घेऊया, ज्याचं सशर्त विधान आणि व्यत्यास हे दोन्ही आपल्याला पाहिजे. हा सशर्त विधानाचा अगोदर देतो. सशर्त विधान काय विधान आहे पहा, जर एखादी संख्या ही मूळ संख्या असेल किंवा जर दिलेली संख्या मूळ संख्या असेल, असे कसे लिहिता येईल, मूळ संख्या असेल तर ती सम किंवा विषम असते. असं आता व्यत्यास लिहूया. याच्यामध्ये पूर्वांग कोणता आहे, तर जर पासून येणारा एखादी संख्या मूळ संख्या असेल आणि तरच्या नंतरचा उत्तरांग. आता याचा व्यत्यास आपल्याला लिहायचा आहे. पहा, जर एखादी संख्या सम किंवा विषम असेल तर ती मूळ संख्या असते.
पहा, आता दोन्ही विधानांचा आपण पडताळा घेऊन पाहूया. काय विधान आहे? एखादी संख्या मूळ असेल तर ती सम किंवा विषम असते. पहा, मूळ संख्या घेऊया. 2, 3, 5, 7, 11 या मूळ संख्या आहेत. मग ते विषम आहेत किंवा सम आहेत, म्हणजे सशर्त विधान बरोबर आहे. आता व्यत्यास पहा, जर एखादी संख्या सम किंवा विषम असेल तर ती मूळ संख्या असते. आता आपण या संख्या लिहू 2, 3, 4, 5, 6. आता याच्यामध्ये सम आणि विषम दोन्ही प्रकारच्या संख्या आहेत, पण सम किंवा विषम असणाऱ्या सर्वच संख्या मूळ संख्या नाहीत. म्हणजे सशर्त विधान जरी सत्य असलं तरी त्याचा व्यत्यास हा इथं सत्य नाही. या अगोदरची जी उदाहरणं आहेत या दोन्ही उदाहरणामध्ये सशर्त विधान पण सत्य आहे आणि त्याचा व्यत्यास सुद्धा सत्य आहे, या पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही उदाहरणामध्ये. मात्र तिसऱ्या उदाहरणामध्ये सशर्त विधान सत्य आहे मात्र व्यत्यास असत्य आहे किंवा सत्य नाही. याचा अर्थ दिलेल्या उदाहरणाचं म्हणजे जे मूळ विधान आहे ते सत्य असेल तर त्याचा व्यत्यास सत्य असेलच असे नाही, म्हणजे व्यत्यास हा असत्य असू शकतो. उदाहरणार्थ आपण या उदाहरणाचा विचार आपल्याला करता येईल. यानंतर आपण काही नवीन संकल्पनांचा आणखी अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण मागील इयत्तामध्ये आपण कोन, त्रिकोण, चौकोन इत्यादी आकृत्यांचा त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास केलेला आहे. ते गुणधर्म काही वेळेस आपण प्रायोगिक पद्धतीनं पण शिकलेलो आहे. आता या इयत्तेमध्ये आपण भूमिती या विषयाकडे थोड्याशा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. आणि हा जो दृष्टिकोन आहे तर या दृष्टिकोनाचं श्रेय इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकामध्ये होऊन गेलेला जो ग्रीक गणितज्ञ आहे की ज्याचं नाव युक्लिड होतं त्यांच्याकडे जातं. तर भूमिती विषयाची त्या काळामध्ये माहिती जी उपलब्ध होती त्या सर्व माहितीचं संकलन युक्लिडनं केलं होतं आणि त्यामध्ये सुसूत्रता आणण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. त्यांना प्रामुख्याने असं दाखवलं की काही स्वयंसिद्ध व सर्वमान्य अशी विधानं ज्याला युक्लिडनं गृहीतक असं म्हटलेलं आहे. पॉस्च्युलेट्स असं याला इंग्लिशमध्ये म्हणतात. गृहीतक तर जी विधानं सत्य आहेत असं गृहीत धरलं जातं की त्यांना सिद्ध करण्याची गरज नसते, म्हणून त्यांना स्वयंसिद्ध विधाने असंही म्हणतात. पहा, म्हणजे या विधानांना सिद्ध करण्याची आवश्यकता नसते, त्यांना गृहीतक असं म्हणतात. आणि ती गृहीतक म्हणून या युक्लिडनं काही विधानं स्वीकारली आणि त्याच्या आधारावर तर्कशुद्ध मांडणी करून नवीन गुणधर्मांच्या सिद्धता त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यांनी ते गुणधर्म सिद्ध करता येतात हे सिद्ध केलेलं आहे, दाखवून दिलेलं आहे. आणि सिद्ध केलेल्या त्या गुणधर्मांना प्रमेय असं म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये थेरम असं म्हणतात. जे गुणधर्म आपल्याला गृहीतकांच्या आधारे सिद्ध करता येतात त्यांना प्रमेय असं म्हणतात, थेरम असं म्हणतात. आता युक्लिडनं मांडलेली काही गृहीतक आहेत ज्यांना युक्लिडची गृहीतके असं म्हणतात. यापैकी काही गृहीतके आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहेत. ते पहा, थोडक्यात अशी आहे. पहिलं गृहीतक आहे, एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा काढता येतात. जाणाऱ्या असंख्य रेषा असतात. आपण याचा पडताळा घेतलेला आहे की एक बिंदू काढून आपण त्यामधून अशा असंख्य रेषा काढू शकतो. याच्या अगोदरच्या इयत्तामध्ये आपण हे पाहिलेलं आहे. त्यानंतर दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. एक आणि एकच रेषा जाते. याचाही पडताळा आपल्याला प्रायोगिक पद्धतीने घेता येतो. दोन बिंदू आपण घेतले, बिंदू ए आणि बिंदू बी. यामधनं जाणाऱ्या रेषा आपण काढून पाहिल्या त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की याच्यामधनं जाणारी एक आणि एकच रेषा आहे. त्यानंतर कोणताही बिंदू केंद्र मानून आपल्याला वर्तुळ काढता येतं. केंद्र मानून दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ काढता येते. वर्तुळ काढता येते.
हे पण आपल्याला पडताळून पाहता येतं. कुठलीही त्रिज्या घेऊन आपण वर्तुळ काढू शकतो. त्यानंतर आहे सर्व काटकोन परस्परांशी एकरूप असतात. तर एकरूप कोण कोणाला म्हणायचं? तर ज्या कोणांची मापे समान असतात त्यांना आपण एकरूप कोण असं म्हणतो. आता काटकोन म्हणजे काय? तर ज्याचं माप 90 अंश आहे, म्हणजे 90 अंश माप असलेले सर्व कोण परस्परांशी एकरूप असतात. काटकोन सर्व एकरूप असतात. यानंतर हे महत्वाचं गृहीतक आहे, दोन रेषा व त्यांची छेदिका काढली असता एका बाजूला तयार होणारे किंवा तयार झालेल्या आंतरकोनांची बेरीज एकशे 80 पेक्षा कमी असेल किंवा दोन काटकोनांपेक्षा कमी असेल. दोन काटकोन, आता दोन काटकोन म्हणजे किती? तर 90 अधिक 90 म्हणजे 180. दोन काटकोनांपेक्षा कमी असेल तर त्या रेषा त्याच दिशेने, म्हणजे ज्या दिशेला ते कोण तयार झालेले आहेत त्याच दिशेने वाढवल्यावर एकमेकींना छेदतात. पहा, या ठिकाणी आपण आकृती काढू. तर या दोन रेषा आहेत एल आणि एम, त्यांना छेदणारी छेदिका आहे आणि आंतरकोनाची ही जोडी आहे, 1 आणि 2 नंबर दिलेली. त्याच्यामध्ये या दोन कोनांची बेरीज जर 180 पेक्षा कमी असेल म्हणजेच हे दोन कोन परस्परांचे सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजेच पूरक कोन जर नसतील, त्यापेक्षा माप कमी असेल तर त्या दोन रेषा आपण त्या दिशेमध्ये वाढवल्या असता त्या छेदतात. कोणत्या दिशेमध्ये? तर ज्या बाजूला हे कोन तयार झालेले आहेत त्याच दिशेमध्ये त्या छेदतात. तर ही जी गृहीतक आहेत यातली गृहीतक आपण बरीचशी मागील इयत्तामध्ये आपण पडताळून पाहिलेली आहेत. तर या गृहीतकांचा वापर करून आपण एखादा गुणधर्म सिद्ध करतो आणि सिद्ध करण्यासाठी जी तर्कशुद्ध मांडणी करतो एखादी गुणधर्म सिद्ध करत असताना त्या मांडणीला सिद्धता असं म्हणतात. यामध्ये जे आपण सशर्त विधानं आपण पाहिलेली आहेत आतापर्यंतची, त्या सशर्त विधानामधला जो पूर्वांग आहे त्याला पहा सशर्त विधान. आता आपण मगाशी 2-3 उदाहरणं पाहिली होती, त्यातला जो पूर्वांग आहे त्यालाच पक्ष असं म्हणतात. तर जो उत्तरांग आहे जो तरच्या पुढे येतो त्याला साध्य असं म्हणतात, म्हणजे उत्तरांगालाच साध्य असं म्हणतात. आता सिद्धता लिहिण्याचे 2 प्रकार आहेत. एक प्रत्यक्ष सिद्धता आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष सिद्धता. प्रत्यक्ष सिद्धतेमध्ये आपण दिलेल्या बाबीकडनं म्हणजे पक्षाकडनं साध्याकडे जातो. तर अप्रत्यक्ष सिद्धतेमध्ये आपण अप्रत्यक्ष पद्धतीने सिद्धता देत असताना दिलेलं जे साध्य करायचे विधान आहे किंवा जे साध्य आहे त्या साध्याच्या उलट विधान सत्य आहे असं आपण गृहीत धरतो आणि आपण गृहीत धरलेलं विधान नंतर सिद्धता लिहिलेत ते कसं विसंगत आहे हे सिद्ध करतो आणि त्यामुळं आपण गृहीत धरलेलं विधान जे साध्याच्या उलट होतं ते चुकीचं होतं आणि त्यामुळं ते जे साध्य आहे जे सिद्ध करायचं होतं ते सत्य आहे हे सिद्ध होतं. अशा पद्धतीनं दिलेली जी सिद्धता असते तिला अप्रत्यक्ष सिद्धता असं म्हणतात. प्रत्यक्ष सिद्धता पाहिल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित लक्षात येईल की अप्रत्यक्ष सिद्धता म्हणजे नेमकं काय. सुरुवातीला आपण प्रत्यक्ष सिद्धतेचं उदाहरण आपल्या पुस्तकामध्ये जे प्रमेय दिलेलं आहे त्याची सिद्धता लिहून आपण या प्रत्यक्ष सिद्धतेची सुरुवात करूया, समजून घेऊया. हा प्रमेय आहे, 2 रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात. त्याच्यामध्ये दिलेलं विधान साधा आहे, म्हणजे सशर्त स्वरूपामध्ये दिलेलं नाही, आपल्याला ते सशर्त मध्ये पण रूपांतरित करता येतं. जर दिलेल्या 2 रेषा एकमेकींना छेदत असतील तर
तयार होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात. म्हणजे याच विधानाला आपण सशर्त विधानाच्या स्वरूपामध्ये पाहिलेलं आहे. याच्यामध्ये जो पक्ष आहे किंवा जो दिलेला घटक आहे, ज्याला पूर्वांग असं आपण म्हणतो, तो पूर्वांग आपण पक्ष या स्वरूपामध्ये लिहूया. आता इथं यामध्ये दिलेल्या माहितीनुसार आपण आकृती काढलेली आहे. आपल्या मनाने हे नावं घेतलेली आहेत. आपल्याला यापेक्षा वेगळी नावं घेता येतात. या ठिकाणी रेषा AB आणि रेषा CD या बिंदू O मध्ये छेदताना आपण दाखवलेले आहेत, म्हणून ते आपण लिहूया. रेषा AB व रेषा CD या परस्परांना बिंदू O मध्ये छेदतात. आकृतीवरनं हे लिहायचं आहे. त्यानंतर काय साध्य करायचे पहा. तर तयार होणारे परस्पर विरुद्ध कोन, कोणकोणते विरुद्ध कोन आहेत पहा. कोन AOC, त्याचा विरुद्ध कोन आहे कोन BOD किंवा कोन DOB. त्यानंतर कोन AOD आहे, त्याचा विरुद्ध कोन आहे BOC किंवा COB. आपण ते लिहूया. कोन AOD बरोबर कोन COB किंवा BOC. त्यानंतर दुसरी जोडी लिहूया. कोन AOC पहा आकृतीमध्ये बरोबर कोन BOD किंवा BOD. आता याची आपल्याला सिद्धता लिहायची आहे. पहा, आपण सिद्धता लिहित असताना आपण यापूर्वी शिकलेले गुणधर्म, गृहीतक यांचा वापर करून आपण त्याची तर्कशुद्ध मांडणी करतो, त्याला सिद्धता असं म्हणतात. आता त्याच्यामध्ये पहा, कोन AOD आणि कोन AOC हे दोन जे कोन आहेत हे रेषीय जोडी तयार करतात. आणि आपल्याला हे माहीत आहे की रेषीय जोडीतील कोन हे परस्परांचे पूरक कोन असतात, म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज 180 असते. या गुणधर्माचा आपण इथे वापर करूया. कोन AOD अधिक कोन AOC बरोबर 180, कारण रेषीय जोडीतील कोन. आता या ठिकाणी आपण जे गुणधर्म वापरतो त्या प्रत्येक जो गुणधर्म वापरलेला आहे ते कारण म्हणून इथे पुढे कंसामध्ये लिहायचं आहे. याला देऊया नंबर 1. त्यानंतर आकृतीत पहा, कोन AOC आणि कोन BOC हे दोन कोन सुद्धा रेषीय जोडी तयार करतात, म्हणून लिहूया कोन AOC अधिक कोन BOC बरोबर 180. हे सुद्धा रेषीय जोडीतील कोन आहेत. आता 1 आणि 2चं निरीक्षण केल्यावर आपल्या लक्षात येईल की या दोन्ही इक्वेशन समीकरणांच्या उजव्या बाजू समान आहेत. जर यांच्या उजव्या बाजू समान असतील तर त्यांच्या डाव्या बाजू सुद्धा समान असल्या पाहिजेत, म्हणून लिहूया 1 व 2 वरून डाव्या बाजू कोन AOD अधिक कोन AOC बरोबर कोन AOC अधिक कोन BOC. आता याच्यामध्ये या दोन्ही बाजूमध्ये हा AOC सामायिक आहे, त्यामुळे हा कॅन्सल होईल, म्हणून कोन AOD बरोबर कोन BOC. आपल्याला काय सिद्ध करायचं होतं, तर हे पहिलं साध्य आपलं कोन AOD बरोबर कोन BOC. आता दुसरं काय साध्य करायचं आहे, तर कोन AOC एकरूप कोन BOD, म्हणजे हा कोन AOC एकरूप कोन BOD. आता ज्या पद्धतीने आपण ही सिद्धता दिलेली आहे AOD बरोबर BOC, अगदी तशाच पद्धतीने आपल्याला हे पण साध्य करता येईल, म्हणून आपल्याला ते डायरेक्ट लिहिता येतं. याच प्रमाणे सिमिलरली, इंग्लिशमध्ये सिमिलरली म्हणतात त्याला, कोन AOC बरोबर कोन BOD हे सिद्ध करता येईल. हे केव्हा लिहिता येतं असं, याचप्रमाणे जर पूर्ण सिद्धता सेम टू सेम असेल, याच पद्धतीने असेल, तर त्यावेळेस आपल्याला हे असं लिहिता येतं. आणि आपण सिद्ध केलं पहा, AOC बरोबर BOD, म्हणजे दोन्ही जे साध्य होते ते दोन्ही साध्य आपण इथं सिद्ध केलेले आहेत. याला म्हणायचं सिद्धता. प्रमेयाची सिद्धता देत असताना आपण पूर्वी शिकलेले गुणधर्म, प्रमेय, गृहीतक यांचा वापर करून ही तर्कशुद्ध मांडणी करतो, या मांडणीला सिद्धता असे म्हणतात. आता आपण अभ्यासाची पहिलीच सिद्धता आहे, त्यामुळे थोडंसं व्यवस्थित समजून घेऊन आकृतीकडे पाहत पाहत प्रत्येक स्टेप लिहून तुम्ही पुन्हा पुन्हा 2 वेळेस 3 वेळेस ही सिद्धता लिहून व्यवस्थितपणे सिद्धता लिहिण्याचा सराव करणं गरजेचं आहे. तुम्ही तो करावा.